नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. ठाकरे गटाकडून सलग 25 वर्ष नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते प्रशांत वानखेडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश. आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत प्रशांत वानखेडे यांचा युवा स्वाभिमान संघटनेत पक्षप्रवेश. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार रवी राणा यांनी ठाकरे गटाला लावला सुरू. प्रशांत वानखेडे हे ठाकरे गटाचे अमरावती महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक काळ नगरसेवक राहिलेले आहे. ठाकरे गट नेतृत्वहीन झाला, त्यांच्याकडे नेतृत्व नाही, त्यामुळे मी युवा स्वाभिमानमध्ये पक्षप्रवेश केला. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती. उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे, बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर 5 वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले प्रशांतभाऊ वानखेडे यांनी उबाटाला रामराम ठोकलेला आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे. ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही, ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही, खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासेना पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे. काही नगरसेवकांनी उबाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला. उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण आज या उबाटाचे सिनियर नगरसेवक, लोकप्रिय नगरसेवक प्रशांतभाऊ वानखेडे, ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं, खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते. आज त्यांनी योग्य वेळी युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केला. OBC पुरुषामध्ये त्यांना कशा प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेना पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. प्रशांत भाऊचं मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहे ते काही भाजपमध्ये आहे, काही एकनाथजी शिंदेसोबत आहे आणि काही युवासेना पार्टीसोबत आहे. त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करतो. उबाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता 10-15 कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही, कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो. उमेदवारी नाकाराचा प्रश्नच नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे.